आता बघा 58चा पाडा लिहायचा आहे. त्याच्या आधी असे दोन भागात डिवाइड केलं की आधी इथं 8चा पाडा लिहायचा, मग 5चा लिहायचा. मग मी हे इथं लिहून ठेवलंय. चला मग आता पुढची स्टेप करू. मग आता हे जे मी त्याला डबल अंडरलाईन करतोय, म्हणजे डबल अंडरलाईन केली की जे जसे तसेच द्यायचे, म्हणजे ॲज इट इज द्यायचे. आणि ज्यांना मी असं केलंय आणि प्लस केलंय की ते त्यांची बेरीज मध्ये द्यायची आणि पुढचं पण तसंच करायचं ॲज इट इज. चला तर मग सुरू करू. 58 एक 58. मग आता 6 ॲज इट इज. 1 and 1. ओके. 4 7 and 1. 2 3 2. 0 9 2. 8 4 3 6. आता इथं तुम्ही म्हणताल तर 5 आणि 5 10 होते. मग 10 कसं लिहिणार? मग इथं आपण एक कॅरी करूयात. कॅरी केलं ना, मग इथं काय उरणार? इथं 0. मग इथं 3 आणि 1 4. मग इथं आले 4. 4 म्हणजे 4. इथं आता 4 आणि 6 अँड 4 2. आणि इथं पण तसंच करायचं. कॅरी 1 कॅरी आणि 2. 5 0 8 5. इट इज अ table of 58. व्हेरी गुड.